श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण गाजर हलवा बनवणार आहोत. तर मार्केटमध्ये एकदम छान असे फ्रेश मला गाजर भेटले, तर मी म्हटलं चला छान असा गाजर हलवा बनवूया. कारण आता सीझन संपत येत आहे गाजरचा, तर म्हटलं चला बनवा. तर हा गाजर हलवा आहे ना, मी गूळ वापरून बनवणार आहे. याच्यामध्ये साखर अजिबात ॲड करणार नाही, कारण गूळ खूप पौष्टिक असतो ना मुलांसाठी, म्हणूनसाठी मी गूळ ॲड करणार आहे. तर छान अशी गाजर धुवून घेतल्यानंतर किसून घेतली बारीक. किसणीच्या सहाय्याने बारीक किसून घेतल्यानंतर आपल्याला गूळसुद्धा चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे छोटा छोटा, किंवा किसूनसुद्धा घेऊ शकतो तुमच्या आवडीनुसार. तर गॅसवरती पॅन ठेवला. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं. तूप गरम झाल्यानंतर किसलेलं गाजर आपल्या पॅनमध्ये टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्या तुपामध्ये आपलं गाजर परतवून घेतल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जो काही आपण बारीक कट केलेला गूळ आहे तो ॲड करायचा. गूळ याच्यामध्ये ॲड केला की आपल्या गाजरला पाणी सुटतं आणि छान असं त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपला गाजर हलवा तयार होतो. तर बघू शकता याच्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे आणि छान असं हलवायचं. त्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम पूर्ण मंद ठेवायची, अजिबात फास्ट करायची नाही, नाहीतर खाली पॅनला चिकटण्याची शक्यता असते. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि परतवून घ्यायचं. 5-5 मिनटानंतर आपण चेक करायचं आपलं पाणी जे काय आहे ना गुळाचं ते पूर्ण आटेपर्यंत. आणि सर्वात शेवटी याच्यामध्ये दुधाची साय वापरू शकता. बघू शकता तुमच्या आवडीनुसार साय वापरू शकता. त्याचबरोबर दूधसुद्धा वापरू शकता थोडंफार, अर्धा कप किंवा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये विलायची पावडर ॲड केलेली आहे. तर सर्वात शेवटी विलायची पावडर ॲड केली, त्यानंतर परतून घेतलं. आणि सर्वात शेवटी माझ्याकडे खसखस होती. तर खसखससुद्धा खूप पौष्टिक असते म्हणजे आपल्यासाठी. तर मी म्हटलं चला आहे तर ही अशीच वेस्ट जाणार, त्यापेक्षा हलव्यामध्ये टाकावी. त्यानिमित्तानं मुलं तरी खातील. पण खाताना एक नंबर चव होती, कारण असं दाताखाली आल्यानंतर कचकच लागत होतं ना. आणि तुम्हाला माहिती आहे खसखस आहे ती खूप खूप पौष्टिक असते आपल्यासाठी. त्यामुळे मी ह्याच्यामध्ये ॲड केली. मुलांनी पण खाल्ली, छान वाटलं त्यांना पण, अजिबात त्यांना वेगळं काहीच वाटलं नाही. खूप सुंदर लागला चवीला हा गाजर हलवा. तर बघू शकता फायनली आपला हलवा तयार झालेला आहे. सर्वात शेवटी हलवून घ्यायचं, झाकण ठेवायचं. पुन्हा एकदा मी बघू शकता 1-2 मिनटाची वाफ दिली आहे. त्यानंतर झाकण काढून घेतलं आणि सर्वात शेवटी आता तुम्हाला फायनली लुक दाखवते. प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते आपला हलवा कसा तयार झाला आहे. खूप छान कलर वगैरे आला आहे आपल्या हलव्याला. तर बघू शकता गूळ घालून केलेला हा पौष्टिक हलवा फायनली तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.